तुम्हाला माहिती आहे का, देशातील प्रत्येक व्यक्तीची माहिती कशी गोळा केली जाते आणि ती पूर्णपणे गुप्त कशी ठेवली जाते? होय, आज आपण जाणून घेणार आहोत जनगणनाबद्दल संपूर्ण आणि महत्त्वाची माहिती. पहा मित्रांनो, सध्या जनगणनाबद्दल सर्वत्र चर्चा आहे. मग जनगणना म्हणजे काय, हा देखील सर्वांना प्रश्न पडलेला आहे. जनगणनेबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, जनगणना म्हणजे काय? पहा, देशाची लोकसंख्या, कुटुंब, घर, शिक्षण, भाषा, व्यवसाय, लिंग आणि वय यांची अचूक माहिती गोळा करण्याची प्रक्रिया म्हणजेच जनगणना होय. मग भारतात ही प्रक्रिया प्रत्येक 10 वर्षांनी राबवली जात होती. मग जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत जनगणना केली जाते. मग इतिहास काय सांगतो हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पाठीमागे जर आपण पाहिलं, भारतात पहिली जनगणना 1872 रोजी पार पडलेली आहे. मग शेवटची जनगणना कधी झाली? पहा, शेवटची जनगणना 2011 रोजी पार पडलेली आहे. मग आतापर्यंत एकूण 15 वेळा जनगणना झालेली आहे. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना कोणती? तर 1951 रोजी झालेली आहे. जनगणनेचे 2 महत्त्वाचे टप्पे असतात. या 2 टप्प्याद्वारे जनगणनेमध्ये डाटा संकलित केला जातो. तर पहिला टप्पा असतो, यामध्ये सर्व घरांची, कुटुंबाची आणि उपलब्ध सुविधांची माहिती गोळा केली जाते. पहिला टप्पा या प्रकारे पार पडतो. मग दुसरा टप्पा का महत्त्वाचा आहे? दुसऱ्या टप्प्यामध्ये ठराविक तारखेलाच प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना केली जाते. मग ही संकलित केलेली माहिती, तुमची माहिती ही सुरक्षित आहे का, हा सर्वांना प्रश्न पडलेला असतो. होय, जनगणनेतील सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय असते. कोणतीही वैयक्तिक माहिती अदालतमध्ये पुरावा म्हणून वापरली जाऊ शकत नाही. मित्रांनो पहा, जनगणनेद्वारे संकलित केलेली आपली जी काही माहिती असते ती पूर्ण गोपनीय असते. जनगणनेमधील कर्मचारी माहिती लीक करू शकत देखील नाही. पहा, जनगणना करण्यासाठी जो काही शासनाचा कर्मचारी येतो त्याला देखील कुठलाही अधिकार नाही की आपली माहिती लीक करेल. मग या जातीय जनगणनेमध्ये झालेला मोठा बदल हा देखील आपल्याला पाहणे गरजेचं आहे. 1951 पासून SC STची गणना होते, पण OBC आणि इतर जातींची गणना होत नव्हती. पहा, आता सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती आहे. 2027 मध्ये पहिल्यांदाच स्वातंत्र्यानंतर पूर्ण जातीय जनगणना होणार आहे. मग ही प्रक्रिया सुरू कधी होणार आहे? तर मित्रांनो, जनगणना 2026ची एप्रिल 2026 पासून सुरुवात झालेली आहे. मग ही जनगणना डिजिटल जनगणना म्हणून ओळखल्या जाणार आहे. तसेच नवे युग आहे. यावेळी जनगणना ही डिजिटल पद्धतीने होणार आहे. त्यामुळे डेटा अधिक अचूक आणि जलद मिळणार आहे. मित्रांनो, आपला पूर्ण डेटा अचूकरित्या आपल्याला द्यायचा आहे. पहा, मग इतिहासातील जातीय जनगणनेकडे देखील आपल्याला थोडं पाहावं लागेल. पहा, ब्रिटिश काळात 1881 ते 1931 मध्ये प्रत्येक वेळी जातीय गणना पार पडलेली आहे. मग शेवटची जातीय जनगणना कधी पार पडली? तर शेवटची जातीय जनगणना 1931 रोजी झालेली आहे आणि 1941 मध्ये डेटा प्रकाशित झालेला नाही. का? काही महत्त्वाचे कारणं होते. तांत्रिक कारणामुळं त्यांनी हा डेटा प्रकाशित केला नाही. मग का महत्त्वाची आहे जातीय जनगणना? तर सरकारी योजनांचा योग्य लाभ प्रत्येक तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तसेच आरक्षणाचा धोरणाचा आढावा देखील ठेवण्यास मदत होते. डेटा आधारित निर्णय घेण्यासाठी मदत होते. पहा मित्रांनो, मग जातीय जनगणना किती महत्त्वाची आहे? म्हणूनच जनगणना ही फक्त आकडेवारी नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. सर्वांनी या जनगणनेसाठी सपोर्ट करा आणि या जनगणनेचं स्वागत करा. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल नक्की सर्वांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.